ब्रह्मराक्षस हे वेगळे असतात. म्हणजे असं बोलतात की ब्रह्मराक्षस हे खूप जास्त नॉलेजेबल असतात. मग ती बोलायची की मला असं स्वप्न विचित्र लोक दिसतात, ज्यांना मी कधीच आजपर्यंत बघितलं नाही आहे. त्यांचा चेहरा असा कुरूप चेहरा आहे त्यांचा. म्हणजे त्या 4पैकी एका मुलीला तो मुंजा घेऊन गेला तिच्यासोबत. माझ्या घरातली स्टोरी आहे आणि मी बघितलं आहे म्हणजे लाईव्ह की ती माझी बहीण कशी ओरडायची वगैरे. त्या आजीने त्यांना स्टोरी सांगितली आणि ती स्टोरी ऐकत म्हणजे त्यांना समजलं की त्यांच्या गावातच एक मुंजा आहे म्हणून. त्या मुलीला ना रात्री बाहेरून आवाज येत होता, ये ना बाहेर. पण एक स्टोरी अशी होती की त्याच्यामध्ये तो मुंजा खरंच त्या मुलीला घेऊन गेला. कुठे घेऊन गेला काहीच कळालं नाही. म्हणजे तो खूप जास्त नॉलेजेबल भूत असतो असं बोलू शकतो आपण. ही त्या झोनमध्ये गेली आणि तिथे तिला त्या मुंजाने झपाटलं. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शैतान स्टोरीज या आपल्या हॉरर मराठी पॉडकास्टमध्ये. आणि मित्रांनो, या पॉडकास्टचे आतापर्यंत 4 एपिसोड झालेले आहेत. जर तुम्ही ते एपिसोड पाहिले नसतील अजून तर आत्ताच आपल्या चॅनलवरती जा आणि ते सगळे पॉडकास्ट बघा. खरंच ते खूप जास्त इंटरेस्टिंग झालेले आहेत. ओके, आणि आजचा जो पॉडकास्ट आहे त्याला स्टार्ट करूयात. तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत हॉरर निशचे फेमस गेस्ट जयेश. तर जयेश, तुझं स्वागत आहे आजच्या या पॉडकास्टमध्ये. येस, तर आज आपण कशाबद्दल डिस्कस करणार आहोत? आज मुंजाबद्दल बोलू. ओके, येस, मुंजा हा जरा हॉट टॉपिक आहे, तर याच्यामध्ये डिटेलमध्ये बोलूयात आपण. चालेल. मला आधी सगळ्यात आधी सांग की याची हिस्ट्री कशी आहे. म्हणजे आता मुंजा तुला सांगतो, तू मुंजा मूवी बघितला असेल जो आता रिसेंटमध्ये आला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे सांगितलं आहे कन्सेप्ट काय असतो मुंजाचा. आता मुंजाचा कसा सीन असतो की ज्याची मुंज झाली आहे आणि मुंज झाल्याच्या 10 दिवसाच्या आत जर तो मेला तर त्याची एक विधी असते. त्याची एक प्रोसेस असते. ती प्रोसेस जर कंप्लीट केली, जसं एका पिंपळाच्या झाडाखाली त्याचे ॲशेस पुरवायचे आणि त्यांची जी तिथली विधी आहे ती कंप्लीट केली तर तो मुंजा त्या झाडाला बांधला जातो. ओके. आता जर ही विधी पूर्ण नाही झाली तर मुंजा नावाचा भूत तयार होतो. आता हे जे आहेत हे कोकणामध्ये 14 प्रकारचे भूत असतात. त्यांना क्लासिफाय केलं आहे 14 कॅटेगरीमध्ये. त्यातलाच मुंजा हा एक प्रकारचा भूत आहे. 2 प्रकारचे ते डेफिनेशन्स आहेत मुंजाचे. एक असतात की ज्यांचं मुंज झालं आहे आणि मुंज झाल्याच्या 10 दिवसाच्या आत जर ते वारले तर ते मुंजा होतील. आणि किंवा मग असं पण आता नेटवरती असं पण सांगतात की जे लग्नाला आलेले जे मुलं असतात, ज्यांचं लग्न नाही झालं आहे आणि लग्नाच्या आधीच ते मेले तर ते पण मुंजा होतात. तर याच्याशीच रिलेटेड एक स्टोरी आहे जी माझा एक मित्र आहे कोकणातला, त्याच्या सख्ख्या बहिणीसोबत घडलेली स्टोरी आहे ही. ते रत्नागिरीमध्ये राहतात. ते एक गाव आहे त्यांचं. तर तिथे तिची जी बहीण होती, आता तिकडे तुला माहिती आहे असं जास्त वस्ती नाहीत, म्हणजे छोटे छोटे गाव आहेत. तर त्यांच्या इथे पण हा मुंजाचा सीन झाला होता, खूप आधी झालेला होता. तर त्या मुंजाला त्यांनी एका गावाच्या बाहेर थोडं दूरवर एका पिंपळाच्या झाडाला बांधलेलं होतं. तर हे या मुलांना ते माहिती नव्हतं की ते ॲक्च्युली काय आहे. म्हणजे आता स्टोरीज वगैरे ऐकून होते पण झाड कोणतं ॲक्च्युली ते माहिती नव्हतं. तर या मुली होत्या, असं 3-4 मुली असतील, या खेळत होत्या तिकडे त्या साईडला. तर ही जी मुलगी होती ही त्या झाडाच्या खाली म्हणजे त्या झाडाच्या पाठीमागे बहुतेक लपली होती की झाडाखाली काहीतरी घ्यायला गेली असेल. ही त्या झोनमध्ये गेली आणि तिथे तिला त्या मुंजाने झपाटलं. तेव्हा तिला कळालं नाही की तिच्यासोबत काय झालं आहे. ती मग घरी आली आणि त्यानंतर मग असं व्हायला लागलं की तिला ताप यायला सुरू झाला. तिला असे विचित्र स्वप्न पडायला लागले. ती ताप असा चढ उतार होता, म्हणजे असं कंटिन्यू ताप नव्हता. तिला ताप चढ उतार व्हायचा. आणि आता गावाकडे कसं लवकर झोपतात, असं जास्त रात्रीपर्यंत जागत नाही. पण हिला काय व्हायचं, ही अशी झोपल्यानंतर हिला स्वप्न पडायची आणि ही उठायची आणि आरडाओरडा करायची. मग घरातले सगळे लोक उठायचे की काय झालं आहे बाबा, तू का अशी किंचाळते काय. मग ती बोलायची की मला असं स्वप्न विचित्र लोक दिसतात, ज्यांना मी कधीच आजपर्यंत बघितलं नाही आहे. म्हणजे मी ओळखत नाही त्या लोकांना अशी, आणि विचित्र आहेत एकदम. त्यांचा चेहरा असा कुरूप चेहरा आहे त्यांचा, असं खूपच विचित्र लोक तिला दिसायचे आणि ती घाबरायची तिला. तर ही गोष्ट होत गेली असं 7-8 दिवस 7-8 रात्र गेल्या. तिला कंटिन्यू ते व्हायचं. मग यांनी कसं केलं, आता आपल्या इथे करतात बघ की जर तुला विचित्र स्वप्न पडत असेल तर तुझ्या उशीखाली एक धारदार शस्त्र ठेवतात, लोखंडी एखादी कात्री ठेवणार, नाही तर मग सुरी ठेवणार, असं काहीतरी ठेवतात जेणेकरून ते स्वप्न नाही पडायला पाहिजे. मग तिला तरी पण ते स्वप्न पडायचे. आणि ते कसं होतं, त्यांचं घर असं होतं की खाली आई बाबा वगैरे सगळे झोपायचे आणि वरते असं आता कौलारूच घर होतं पण 2 मजलीचं होतं.
तर वरते त्यांचे जे रूम्स होत्या वरच्या अशा जास्त उंच नव्हत्या, असं 5 फूट वगैरे हाईट असेल. तिथे तिथे ते दोघं जण झोपायचे, म्हणजे तो भाऊ दुसऱ्या रूममध्ये झोपायचा आणि ही मुलगी पण दुसऱ्या रूममध्ये झोपायची. तर ती अशी रात्री कोणत्या पण टाईमला उठून ओरडायची वगैरे, रडायची. मग सगळे घरचे लोक जमा व्हायचे की काय झालं. मग तिच्या आईने काय केलं की ही घाबरते म्हणून हिला जवळ घेऊन झोपायला सुरू केलं. तर एक दिवस काय झालं की ते झोपले होते आणि रात्रीचे असतील 1-2-2:30च्या सुमारास ती एकदम बडबडू लागली स्वप्नामध्ये की मला नाही यायचं, आई बाबा मला वाचवा, मला नाही यायचं तुझ्यासोबत, कोण आहेस तू, मी तुला ओळखत नाही, अशा भरपूर गोष्टी ती बोलायला लागली. ती कंटिन्यू बडबडत होती या गोष्टी. तर जेणेकरून काय झालं, त्यांची जी आजी होती ती उठली की ही काय बडबडती आहे. आणि मग तिला उठवलं तर ती उठली आणि रडायला लागली की एक असा माणूस होता, म्हणजे माणूस नाही, असा एक माझ्याच वयाचा मुलगा होता, तो मला म्हणजे नाही कंटिन्युअसली मला बोलत होता की चल ना माझ्यासोबत खेळायला, मी तुला छान छान खेळणी देतो, असं काहीतरी बोलायचा तो. आणि मला घेऊन जात होता, पण मला जायचं नव्हतं. मग तिच्या आजीने तिला विचारलं तुला काय दिसत होतं, आणखी काय दिसत होतं, आपलं गाव दिसत होतं का. तर ती बोलली नाही, आम्ही त्या दिवशी खेळायला गेलो होतो ना, तर तो एरिया दिसत होता, म्हणजे ते जंगल किंवा डोंगर सारखं जे होतं ती साईड दिसत होती मला कंटिन्यू. मग तिच्या आजीला असं वाटलं की असू शकते काय, आजीला माहिती आहे की त्या साईडला मुंजा झालेला आहे, ज्याला म्हणजे हे नव्हतेच ना मुलं, थोडं आजीच्या टाईमची गोष्ट होती ती. मग आजी बोलली की कुठे आहे ते एक्झॅक्ट, तिथे काय आहे. मग तिने असं सांगितलं की तिथे जे काही असतील हे झाड आहे, असं आहे. मग आजीने तिला आणखी विचारलं की तिथे पिंपळाचं झाड होतं का, तू त्याच्याजवळ गेली का. तर ती बोलली हां आम्ही खेळत होतो, मग खेळता खेळता मी गेली त्याच्याजवळ. मग ती बोलली की मग ती आजीने तिला सांगितलं नाही, तिला बोलली की ठीक आहे तू झोपून जा आता, काय तुला कोणी काय करणार नाही, घाबरू नको, देवाचं नाव घे आणि झोप. मग आजीने असंच थोडं तिला म्हणजे आपली तर असं ना अंगारा वगैरे लावतात, हातात दोरा वगैरे बांधून तिला झोपवलं, ती झोपली. मग त्या आजीने काय केलं, तिच्या आईबाबांना सांगितलं की तिथे एवढं 30-40 वर्षा पहिले असं मुंजाचा सीन झाला होता आणि तिथे त्या मुंजाला बांधलेला आहे. तसं होऊ शकते की तो मुंजा हिच्या मागे लागला असेल. मग हिने काय केलं, गावातला जो होता एक पुजारी सारखा त्यांना बोलवलं की बघा काय झालं आहे. मग तो पुजारी आला आणि त्याने बघितलं, तर तो बोलला की हां हिच्या मागे मुंजा लागलेला आहे. आणि तो काय करायचा, मग तिच्या ज्या त्या 2-3 मैत्रिणी होत्या ना, त्यांना पण तो थोडा थोडा त्रास द्यायचा, पण हिच्या मागे तो कंटिन्यू होता, म्हणजे त्याला हिला घेऊन जायचं होतं असं. मग त्या दोघी तिघींना बोलवलं, ती पूर्ण स्टोरी त्यांनी हे केलं की काय काय केलं तुम्ही तिथे जाऊन, तुम्ही त्याच्याच सगळेजण गेले होते का तिथे, कोण कोण गेलं होतं. त्यांनी एक हिस्ट्री काढली त्याची की काय काय घडलं आहे ॲक्च्युली माहीत असू द्या. आणि मग नंतर त्यांनी ते काहीतरी ती मुंजाची एक प्रोसेस असते ती केली, तर त्याच्यामधून मग ती मुलगी बाहेर आली. पण ती म्हणजे जेव्हा माझा मित्र मला सांगत होता स्टोरी, तर आता आम्ही फोनवरच म्हणजे त्यांनी मला सांगितली होती, जेव्हा त्याला कळालं की मी हॉरर पॉडकास्ट वगैरे करतो, तर मग तेव्हा त्यांनी मला फोन केला की अरे मुंजाची स्टोरी माझ्याकडे आहे, माझ्या घरातली स्टोरी आहे आणि मी बघितलं म्हणजे लाईव्ह की ते माझी बहीण कशी ओरडायची वगैरे. आणि हे खूप आधी, म्हणजे आता तर बघ ना, तो माझ्याच एजचा आहे तो, आणि त्याची बहीण त्याच्यापेक्षा काहीतरी 3-4 वर्ष लहान आहे. म्हणजे ही स्टोरी एक झाली असेल 10-12 वर्षा पहिलीची. तेव्हा त्याला असं कळालं होतं की मुंजा हा एक भूत असतो जो आपल्या मागे लागू शकतो, आणि तो खरंच असतो. हां, आणि तो खरंच असतो. म्हणजे तिची आजीने मग त्यांना सगळं सांगितलं की तिथे जायचं नाही. मग त्या झाडाखालीच नेऊन त्याच्या बहिणीची ती पूजा केली त्यांनी, त्या माणसाने. आता या बाकीच्यांना नव्हते घेऊन गेले ते, मग तो तिच्या अंदर होता तो, म्हणजे तिच्या मागे लागला होता तो मुंजा, म्हणून तिला घेऊन गेले. याला बोलले की तू घरीच थांब, कारण ते ब्लड लाईन म्हणजे तिच्या भावाला पण लागू शकतो तो मुंजा, असं होऊ शकतं बोलतात. म्हणून त्याला नाही घेऊन गेले, फक्त हे तिघच गेले होते, म्हणजे आजी आणि ती मुलगी आणि तो जो पुजारी होता तो, हे तिघच जण गेले होते. आणि यांनी ते मुंजाची पूर्ण प्रोसेस करून मग तिला परत घरी आणलं. त्यानंतर पण ती रात्री झोपायला घाबरायची, म्हणजे तिला असं वाटायचं की मी परत झोपेल तर मला परत त्याच गोष्टी दिसतील, आणि रिपिटेटिव्ह तिला तेच गोष्टी दिसायच्या. मग ती अशी तिची भीती मनात दरवळून बसली होती की असंच होऊ शकते माझ्यासोबत परत परत परत.
पण नंतर मग तिला तसे काही सिम्पटम्स दिसले नाही, मग ती नॉर्मल झाली. तर ही एक अशी आहे म्हणजे जी रिअल स्टोरी आहे, जी माझ्या मित्राने मला नरेट केली होती आणि ती मी आता तुम्हाला सांगितली. येस, भारी स्टोरी होती. आता आणखी एखादी स्टोरी जर तुझ्याकडे असेल तर? आता ही ॲक्च्युली स्टोरी मी नेटवरच वाचली होती. म्हणजे जेव्हा मूवी आला होता मग तेव्हा मी रिसर्च करत होतो की ॲक्च्युली काय असतं, म्हणजे तो खरंच घेऊन जातो का. मला काय काय मुद्दे सापडले समजा तुला या रिसर्चमध्ये? आणखी बरेच असतात बघ, 14 प्रकारचे जे कोकणातले भूत असतात. जसं त्याच्यामध्ये वेताळ देव आहे, ज्याला राखणदार पण बोलतात कोकणातला तो. आणि मग त्याच्यानंतर अजून ब्रह्मराक्षस काय असतात. हे ब्रह्मराक्षस आणि मुंजा वेगवेगळे असतात का? ब्रह्मराक्षस हे वेगळे असतात. म्हणजे असं बोलतात की ब्रह्मराक्षस हे खूप जास्त नॉलेजेबल असतात. म्हणजे ते ब्राह्मणाला किती नॉलेज असतं ना, तेवढं नॉलेज त्याला असतं. त्याला मंत्र वगैरे उच्चारण जमतात स्पष्ट, अशा भरपूर. म्हणजे तो खूप जास्त नॉलेजेबल भूत असतो असं बोलू शकतो आपण. तर त्याला ब्रह्मराक्षस बोलतात. मग त्याच्यानंतर आणखी चेटकीन, असे 14 प्रकारचे भूत असतात. मुंजाबद्दल तुला आणखी काय काय डिटेल्स? मुंजाबद्दल असं की म्हणजे मग मी ती एक स्टोरी म्हणजे मी शोधत होतो, अशी स्टोरी शोधत होतो ज्याच्यामध्ये ॲक्च्युली आता मोस्टली स्टोरीज अशा होत्या की मुंजा झपाटला आणि मग यांनी ते मुंजाला म्हणजे मुक्त केलं त्या माणसाला मुंजापासून. पण एक स्टोरी अशी होती की ज्याच्यामध्ये तो मुंजा खरंच त्या मुलीला घेऊन गेला. कुठे घेऊन गेला काहीच कळालं नाही. अशी एक स्टोरी होती की एक वाडी होती, म्हणजे एक असं गाव होतं छोटंसं, 15 एक घर असतील असं गाव होतं. आणि त्या गावामध्ये असं होतं की मोस्टली लोकांना मुलीच होत्या. सगळ्यांच्या घरी 2-3 मुलीच होत्या. मुलं असे खूप ॲज कमी होते. आणि असं म्हणजे ते गावातले लोक असे बोलायचे की या गावाला श्राप आहे की मुलगा होणारच नाही. झाला तर एखाद्यालाच होतो, ते पण ते खूप असं नवस वगैरे केला तर त्यांना मुलगा होतो. पण मोस्टली सगळ्यांना मुलीच होतात. असं एक गाव होतं त्यांचं. तर त्यांच्या गावाला त्यांच्या गावाच्या पण बाहेर एक असं वाडासारखं होतं. वाडा म्हणजे असं एक मोठं घर, असं छोटं नाही, असं मोठं घर होतं. आणि त्या वाड्याच्या आतमध्ये असे भरपूर झाडं वगैरे होते. म्हणजे तो वाडा बंद होता. तिथला जो काही माणूस होता तो आकस्मिक मेला होता आणि तो वाडा असा बंदच होता प्रॉपरली पूर्ण. तर ही मुली काय करायच्या, त्या वाड्यामध्ये खेळायला जायच्या. खेळायला मन किंवा मग असं तो आपण बोलतो ना एक्सप्लोअर करायला जात आहेत गावाच्या अवतीभोवती, नदीवरती जातील असं तसं. तर त्या वाड्याच्या पाठीमागच्या साईडला असं पिंपळाचं झाड होतं. आणि आता हे लोक ते पिंपळाच्या झाडाच्या जवळ गेले नाही आहेत, पण तरी पण त्यांना त्यांच्यातल्या अशा 4 मुलींना दुसऱ्या दिवशीपासून सलग सेम सिम्पटम्स, त्यांना झोपेत भूत दिसत आहेत. म्हणजे भूत नाही म्हणता येईल, अनोळखी चेहरे दिसत आहेत जे त्यांना घेऊन जात आहेत. मग काय झालं, या चौघींनी 3-4 दिवस ते सहन केलं. 3-4 दिवस म्हण, आठवडाभर म्हण. त्यानंतर या चौघी परत भेटल्या. मग काय झालं, एका मुलीने ना सांगून दिलं क्युरिओसिटीमध्ये दुसरीला की मला आठवड्याभरापासून असं असं होत आहे, आपण त्या वाड्याकडे नको जायला. म्हणजे बाकीच्या मुली म्हणत होत्या ना की आपण चला परत जाऊ तिकडे खेळायला. मग हिने काय केलं, दुसरीला असं कानात सांगितलं की यार मला असं असं होत आहे, आपण नको वाड्याकडे जायला. तर ती बोलली अरे मला पण होत आहे असं. मग ती बोलली की मग बघायचं का आणखी कोणाला होतं का. मग त्याने काय केलं, सगळा ग्रुप बसला होता मुलींचा तो, आणि स्टोरी सांगितली. एकीने नरेट केली तर त्यातल्या 2 मुली डायरेक्ट रडायला लागल्या. मग त्या बोलल्या की आम्हाला खूप त्रास होतोय असं तसं. आणि लहान मुली म्हणजे असं 14, 15, 16 वर्षाच्या मुली असतील. मग ती एक बोलली की मला खूप जास्त त्रास होतोय, मला तर झोपच लागत नाही आहे, मी रात्री उठायला पण घाबरते, मी असं अंथरूण घेऊनच पडून असते असं तसं. मग ते चौघींनी काय केलं, मग ते शोधू लागले की काय असू शकतं, आम्हाला का त्रास होतोय. मग यांनी काय केलं, घरी सांगू नये असं ठरवलं. आणि म्हणजे घरी सांगितलं नाही यांनी की यांना त्रास होतोय म्हणून. आणि बोलले की गावातला एखादा जुना माणूस बघू आपण आणि त्याला विचारू की काही आहे का. मग त्यांच्या गावामध्ये त्यांनी असंच, आता त्यांना हे कळालं होतं की मुंजासारखं काहीतरी असतं आणि हे आपल्या मागे लागू शकतं. मग आता डायरेक्टली कसं विचारणार ना की आपल्या गावात मुंजा आहे का. तर मग काय केलं, असंच आता गावात कसे म्हातारे लोक असतात, ते स्टोरीज वगैरे सांगतात. मग त्यांच्यातल्या एका म्हाताऱ्या बाईकडे गेले आणि तिला असंच विचारलं की आजी आम्हाला सांग ना मुंजाची एखादी स्टोरी सांग ना. ती आजी बोलली की तुम्हाला मी एक स्टोरी सांगते, आपल्याच गावातली आहे. त्या आजीने त्यांना स्टोरी सांगितली आणि ती स्टोरी ऐकत ऐकत म्हणजे त्यांना समजलं की त्यांच्या गावातच एक मुंजा आहे म्हणून. त्यातली एक मुलगी रडायला लागली डायरेक्टली आणि तिला ते सहनच झालं नाही. म्हणजे तिने ते ऐकलं आणि त्या आजीने सगळं सांगितलं की मुंजा कसा झपाटतो, मग तिचा काय त्रास होतो. तिला ते सगळं रिकॉल व्हायला लागलं. ती थोडीशी अशी हळवी होती.
ती रडायला लागली तर आजीने विचारलं की काय झालं, तू का रडतीये? तर तिच्या तोंडून निघून गेलं की मला हे सगळ्या सिम्पटम्स दिसत आहेत म्हणून, मला पण सेम त्रास होतोय. तर आजी बोलली की काय केलं तुम्ही असं तसं. मग आता यांचं असं होतं की नाही सांगायचं आपलं कोणाला, म्हणजे आपलं खेळणं वगैरे बंद होईल. आणि आधीच ते कसं ते टोमणे त्यांना पडायचे की तुम्ही असं, तुम्हाला हे म्हणजे श्रापित गाव आहे, या गावामध्ये मुलीच होतात, मुलं होत नाही, या गावाला वारसा नाही आहे, असेच टोमणे पडायचे. त्या मुली अशा थोड्याशा हे होत्या बॅकवर्ड, म्हणजे असं बॅकफुटरच राहायचे की काही आपलं काही आपण काही असं करायला नाही पाहिजे की आपल्यावरती परत आपल्याला कोणाचं म्हणजे कोणी आपल्याला बोलेल अशा गोष्टी करायच्या नाही. तर त्या काय झालं मग आता मुंजाचा सीन कसा असतो की जो त्याला घाबरतो ना तो त्यांना आणखी घाबरतो. तर ती जी एक मुलगी होती ना ती खूप जास्त म्हणजे ती खूप घाबरायची त्याला. ती रात्री झोपताना पण ती असे दिवे लावून झोपणार रूममध्ये, म्हणजे लाईट्स वगैरे चालू ठेवून झोपणार. किंवा मग आता म्हणजे घरात काय आई आहे, ती आहे आणि जे असतील वडील वगैरे, भाऊ तर नाहीच ना त्यांना. मग तिने काय केलं, घरी जाऊन तिच्या आईला सांगून दिलं की असं असं मुंजा. त्या आजीला पण सांगितलं की मला, आजीला माहिती आहे की फक्त एकीलाच मुंजा आहे. मग आजी बोलली, आजीला असं वाटलं की असं ऐकून झालं असेल. आजीने पण एवढं त्याच्यामध्ये खोलवर जायचा प्रयत्न नाही केला की हे खरं गेले का तिकडे असं तसं. मग एक दिवस काय झालं की त्या मुलीला ना रात्री असं बाहेरून आवाज येत होता आणि तिला घरात खूप त्रास होत होता. तिला सहनच नव्हतं ते, ती झोपू नव्हती शकत. आणि तिला बाहेरून असा तिच्या मैत्रिणींचा आवाज येत होता की ये ना बाहेर, ये ना बाहेर. आणि आता तिच्या रूमला अशी खिडकी वगैरे नाही की ती बघेल तिथून की खरंच बाहेर मैत्रीण आहे का. तर मग तिने काय केलं की आली ती खाली म्हणजे बाहेर आली घराच्या रात्री. रात्री बाहेर आली आणि असं थोडंसं तिला आता असं झालं की ती हिप्नोटाईज झाल्यासारखं ती गेली रोडकडे. आणि तिला असं बोलत की तिला तो मुंजा घेऊन गेला. ती त्यानंतर ती सापडलीच नाही कधी त्या गावात. मग त्यांनी सगळ्यांनी शोधलं वगैरे, हे झालं. म्हणजे त्या 4 पैकी एका मुलीला तो मुंजा घेऊन गेला त्याच्यासोबत त्या मुलीला तो घेऊन गेला. अशी ही गोष्ट घडली होती त्या गावात. आणि ही स्टोरी मी कशावरती ब्लॉग पोस्टवर की कशावर तरी वाचली होती ही स्टोरी. म्हणजे ती मुलगी जी लिहित होती ती बोलत होती की मी पण त्या चौघींमधली एक होती आणि ती माझी खूप जवळची मैत्रीण होती जिच्यासोबत असं घडलं आहे. आणि आता ती पण आता असेल एक 10-15 वर्ष पहिल्याचीच गोष्ट आहे ही. तर अशी एक गोष्ट आणखी एक मुंजाची जी रिअल इन्सिडेंट आहे. दुसरी वाली जरा जास्त डेंजर वाटली, ज्याच्यामध्ये तो मुंजा खरंच तिला घेऊन गेला. म्हणजे आतापर्यंत कशा आपण स्टोरीज मी जेवढ्या वाचल्या होत्या, जेवढ्या पण आपण पाहतो त्याच्यात ते कसं थांबवतात ते मुंजाला परत त्या झाडाशी बांधतात. पण याच्यामध्ये तो खरंच तिला घेऊन गेला होता, असं झालं होतं. पण मग समजा एखाद्याला घेऊन गेला पण त्याच्यानंतर काय होतं असं काही नसतं का? त्याच्यानंतर मग त्याच्यावरती अजून कोणी काही बोललं नाही असं की तो घेऊन गेल्यानंतर काय ना, कोण एक्सप्लेन करणार की तो घेऊन गेल्यानंतर तो परत आला मुंजा दुसऱ्या मुलीला घ्यायला, मग तोच आहे का किंवा दुसरा मुंजा आहे असं. ते तेवढं कोणी एक्सप्लोर नाही करत ना. ती काय करतात, आता अशी गोष्ट घडली आहे तर तिला दाबून टाकतात, तिथंच दाबून जाते, त्या गोष्टीला जास्त वाव देत नाहीत आणि कोणी रिसर्च पण नाही करत त्याच्यात. आता काय, आता लोकांचं कसं, लोक हे झालेत की नसतंच बाई, मुंजा नाही आहे, भूत नाही आहे असे बोलणारे लोक जास्त आहेत ना. मग कोण इंटरेस्ट घेणार. आता आपण हॉरर एन्थुझियास्ट आहे म्हणजे आपण डिस्कस करतो या गोष्टी, कारण आपल्याला असं वाटतं की असतील या गोष्टी. म्हणजे आता एवढ्या घडल्या आहेत, म्हणजे लोकांकडे एक्सपिरियन्सेस आहेत, स्टोरीज आहेत त्याच्यावरती. आता तुला सांगितलं मी 14 प्रकारची क्लासिफिकेशन, म्हणजे लोकांनी तेवढा अभ्यास केला आहे. म्हणून मग आपला त्याच्यात इंटरेस्ट असल्यामुळे आपण त्या गोष्टी वाचतो आणि एक्सप्लोअर करतो, लोकांना सांगायचा प्रयत्न करतो, असं असतं. पण काही लोकांचं असतं की नाहीच आहे बाबा मुंजा. पण मुंजाचा कॉन्सेप्ट तरी बऱ्यापैकी आहे. तर त्याच्यावर मूवी वगैरे बनायला लागली तर मग आपण असं म्हणू शकतो की म्हणजे लोक आता आधीपासून, म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे की प्रत्येकाच्या गावामध्ये एक मुंजाचं मंदिर असतं. हो, जिथे काही कार्य करायचं असलं की पहिले त्याचे पाया पडावे लागतात आपल्याला. तसंच. तर थँक्यू सो मच आजच्या पॉडकास्टसाठी. अपेक्षा आहे की आपल्या ऑडियन्सला आज इंटरेस्टिंग अशी स्टोरी ऐकायला मिळाली असेल. येस मित्रांनो, अजूनही तुम्ही हा पॉडकास्ट पाहत आहात म्हणजे आजची ही स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपलं जे चॅनल आहे शैतान स्टोरीज याला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि जर समजा तुमच्याकडे एखादी हॉरर स्टोरी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्म देतो आहे, तो फॉर्म फिलअप करा, म्हणजे आम्हाला तुम्हाला इन्व्हाइट करता येईल आपल्या या पॉडकास्टसाठी ॲज अ गेस्ट म्हणून. तर थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये.